अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री गुरुचरित्र अध्याय 14। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धीसी कवतुका प्रश्न करी अतिवेशा एक चित्ता परियेसा। जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा। ज्ञान होया आम्हासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता झाला विस्तारे। एक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवनी तयावरी संतोषनी प्रसन्न झाला परियेसा। तया सायन देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव विप्र करी नमन माता ठेवू चरणी नमस्कारिता झाला पुन्हा पुन्हा तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी मागे नाही खाता तुम्हासी ते कृपे करणे गुरुमूर्ती ऐसी विनंती करुणी पुनरुपी विनवणी करुणावचनी सेवा करतो द्वर यवनी महाक्रूर असे प्रतिसंवारी ब्राह्मणासी घात करतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलवित असे आजी जाता तय जवळी आपण निश्चय घेई माझे प्राण बेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषिनी श्री गुरुमूर्ती अभयंकरा पुले हाती विप्रमस्तकी ठेवती चिंता न करी मनोनिया भय सोडून तू जावे क्रूर यवना भेटावे संतोषने प्रिय भावे पुनरुपी पाठविले आम्हापाशी जोवरी तू परतोनी येसी असो आम्ही भुवनी तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी तुझे वंश परंपरी सुखे नांदे पौत्र पौत्री अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोन निगे सायन देव ब्राह्मण जेते होता तो यवन गेला त्वरित तया जवळी कलांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता झाला विमुख होऊन गृहात गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यातसे कोप ओलिया ओळंबायासी केवी स्पर्शे अग्रीसी श्री गुरु कृपा होय ज्यासी काय करेल क्रूर दृष्ट गरुडाची आपिलासी सर्पतो कवने परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरूंची काय एखादे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा होय ज्यासी कलिकाळाचे भय नाही ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण त्याचे कैचे भय दारुण काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय तरी ज्यासी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन असे तो काय श्री गुरु कृपा होय ज्यासी यमाचे भय नाही ऐसे परी तो यवन अंतपुरात जाऊन सुक्ती केली भ्रमित होऊन शरीर स्मरण त्यासी नाही हृदय ज्वाळा होय त्यासी जागृत जाऊन परियेसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तये वेळी स्मरण झाले तये वेळी धावत गेला ब्रह्माजवळी लोळत असे चरण कमळी म्हणे स्वामी तू माझा येथे पाचरले कवनी जावे त्वरित परतोनी वस्त्रे भूषण देवोनी
निरोप देते ते वेळी. संतोषिनी द्विजवर आला ग्राम वेग वक्र, गंगा तीरी असे वासर. श्री गुरूंचे चरण दर्शना, देखोनी श्री गुरूंसी. नमन करी तो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी. सांगे वृत्तांत आद्यंत, संतोषुनी श्री गुरुमूर्ती. तया द्विजा श्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती. पवित्र स्थान तीर्थयात्रे, ऐकोनी श्री गुरुचे वचन. विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण. आपण येई समागमे, तुमचे चरणा विन देखा. राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका. तुझी देखा कृपा सिंधू, भक्तवत्सल तुझी ख्याता. आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती. म्हणून चरणी लागला, येणे परी श्री गुरुसी. विनवी विप्र भावेसी, संतोषिन्या विनयेसी. श्री गुरु म्हणती तये वेळी, कारण असे आम्हा जाणे. तीर्थे असती दक्षिणे, पुनरुपी तुम्हा दर्शन देणे. तत्वत्सरी पंचदशी, आम्ही तुमचे गावा समीपित. वास करू हे निश्चित, कलत्र पुत्र इष्टभ्रात. मिळोनी भेटा तुम्ही आम्हा, न करा चिंता असाल सुखे. सकळ अरिष्ट गेली दुखे, म्हणून हस्त ठेवती मस्तके. भाक देती तये वेळी, समस्त शिष्या समवेत. श्री गुरु आले तीर्थे पाहत, प्रख्यात असे वैजनाथ. तेथे राहिले गुप्त रूपे, नामधारक विनवी सिद्धासी. काय कारण गुप्त व्हावयासी, इथे शिष्य बहुवसी. त्यासी कोठे ठेविले, इति श्री गुरुचरित्र सारामृते. परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती प्रख्याने. सिद्ध नामक धारक संवादे, क्रूर यवन शासन. सायन देव वर प्रदान नाम, चतुर्दशाध्यायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. आजचा श्री गुरुचरित्रातील अध्याय 14 आपण श्रद्धेने आणि भावभक्तीने ऐकला. ज्यांनी हा अध्याय भक्तिभावाने ऐकला त्यांच्या मनोकामना श्री गुरुदेव दत्त पूर्ण करू. श्री गुरुदेव दत्तांच्या चरणी प्रार्थना करू की आपल्या सर्वांच्या जीवनातील दुःख, अडचणी आणि संकटे दूर होत आणि सद्गुरूंची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.